नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 4. विजया अमेरिकेला चालली आहे. तिथून ती कदाचित का नक्कीच परत येऊ शकणार नाही. तिचा रोग एवढा असाध्य आहे की आणि त्यातून ती मनातनं चांगली खचली आहे. विशेषतः ज्यांच्यावर तिची भिस्त होती त्या डॉक्टर दांडेकरांच्या अचानक मृत्यूनं तिची उरली सुरली उमेदसुद्धा ढासळली आहे. अशा परिस्थितीत विजयाचं आता ह्या आजारपणातनं उठणं अशक्य आहे. मोहिनी मनातनं कमालीची खुश झालेली होती. विश्वास मात्र ही बातमी ऐकून चिंताग्रस्त झालेला होता. मोहिनीने फोनवरून त्याला ही बातमी सांगितली होती. तू का नाही जात आहेस त्यांच्याबरोबर? त्यांनी मोहिनीला सुचवलं होतं. मीही तिला तेच सुचवलं होतं, पण ती तयारच नाही आहे. म्हणते तू येऊन काय करणार? या आजारातून मी काही वाचत नाही, मग उगाच का? मोहिनी त्याला म्हणाली होती. विश्वासनं मोहिनीला समजावलं. म्हणाला, नाही मोहिनी, तरीही आपलं ते कर्तव्य आहे. अगं, परदेशात आपलं जवळचं कोणीतरी असणं हाच एक फार मोठा आधार असतो. अगं, आपण आणखीन ताणून धरलं तर विश्वासच्या मनात काही शंका येईल या भीतीनं शेवटी मोहिनी म्हणाली, ठीक आहे, तिने आपल्याबरोबर मलाही घेऊन जावं म्हणून मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघते. प्रयत्न करून बघ. आणि मोहिनी, इकडची अजिबात काळजी करू नकोस. मुलींची काळजी घ्यायला मी आहे. मोहिनीने पलीकडनं रिसिव्हर ठेवल्यावर विश्वासनंही रिसिव्हर ठेवून दिला. विश्वासच्या चेहऱ्यावरचे उदास भाव आणखीन गडद झाले होते. मोहिनीने दिलेल्या बातमीनुसार विजया राजे अगदी शेवटच्या स्टेजवर उभ्या होत्या. मुख्य म्हणजे त्यांनाही आपलं भवितव्य स्पष्टपणे कळलं होतं. त्याशिवाय का त्या मोहिनीचा फोन आला तेव्हा पंतही तिथेच एका बाजूला बसले होते. त्यांच्याही चेहऱ्यावर चिंता होती. फोन ठेवल्यावर विश्वास एक सुस्कारा सोडत म्हणाला, पंत, विजयाताई उपचारासाठी अमेरिकेला चाललेत. पंतांनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाले, येई देवाजीच्या मना, तिथे कुणाचं काही चालेना. आपण दुसरं काय करू शकतो? बाहेर लॉनवर सुचित्रा आणि सोनाली रंगीत चेंडूशी खेळत होत्या. त्यांच्यावर नजर ठेवून आया एका बाजूला बसली होती. समोरच्या खिडकीतून सुचित्राकडे बघणाऱ्या पंत आणि विश्वासच्या मनात एकच विचार येत होता, परमेश्वरही कधी कधी किती निष्ठुर होतो. निष्पाप निरागस मुलीला पित्याचं प्रेम तर त्याने लाभू दिलं नाहीच, पण आता आईचं छत्र तो काढून घेऊ बघतोय. याला निष्ठुरपणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? मोहिनीचा फोन येऊन गेला. त्याला आता 10 दिवस उलटून गेले होते. त्यानंतर तिच्याकडनं काहीच समजलं नव्हतं. बहुतेक ती विजयाराजेंबरोबर अमेरिकेला गेलेली असावी. पण म्हणून काय झालं? तिने इकडे काहीही कळवू नये? विश्वास मनातनं कमालीचा अस्वस्थ झाला होता. कसलीच काहीही बातमी न कळल्यामुळे त्याची चिंता वाढत चालली होती. घरात एक प्रकारचा अदृश्य तणाव निर्माण झाला होता. शेवटी 11व्या दिवशी पुन्हा मोहिनीचा फोन आला मुंबईहून, विजया गेल्याचा. बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. नोकरा चाकरांमध्ये हल्लकल्लोळ माजला. जे घडू नये असं सर्वांना वाटत होतं तेच घडलेलं होतं. अपेक्षित असूनही त्या बातमीनं विश्वास सुन्न झाला होता. छोट्या सुचित्राला जवळ घेऊन त्यांनी मूकपणे अश्रू ढाळले होते. सुचित्राला काही समजावण्याचा प्रश्नच नव्हता. आपली आई गेली, आपण अनाथ झालो हे कळण्या इतपत तिचं वयही नव्हतं. ती नुसतीच भिरभिरत्या नजरेनं विश्वासकडे पाहत राहिली होती. 2 दिवसांनी मोहिनी आली. आल्यावर विश्वासला तिच्याकडनं सविस्तर समजलं. विजया नको नको म्हणत असतानाही मोहिनी तिच्याबरोबर अमेरिकेला गेली होती. तिथे पोहोचल्यावर तातडीनं विजयाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून लगेच तिच्यावर उपचार सुरू केले, पण कशाचा काही उपयोग झाला नव्हता. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून केवळ 4च दिवसांनी मृत्यूने तिच्यावर झडप टाकली होती.
हे ऐकून विश्वासही हळहळला होता. पंतांनीही नेहमीप्रमाणे परमेश्वराची इच्छा म्हणत एक सुस्कारा सोडून दिला होता. भीमा वगैरे सारखे जुने नोकर धाय मोकलून रडले होते. अवघा बंगला विजयाराजेंच्या मृत्यूच्या छायेत गुरफटून गेला होता. पण काळ कोणासाठी थांबत नाही. तो आपल्याच गतीनं पुढे जात असतो. विजयाराजेंचा मृत्यूही त्याला अपवाद नव्हता. हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होत गेली होती. प्रत्येक जण पुन्हा एकदा आपलं चाकोरीबद्ध आयुष्य जगू लागला होता. अपवाद होता तो फक्त मोहिनीचा. गेल्या काही दिवसांपासून विश्वास पाहत होता. मोहिनी सतत अस्वस्थ राहत होती. दिवसेंदिवस तिचा स्वभाव काहीसा चिडका बनत चालला होता. छोट्या छोट्या कारणांवरनंही ती चिडचिड करायला लागली होती. तिचं कुठेतरी काहीतरी बिनसलेलं होतं. पण काय? शेवटी एक दिवस विश्वासनं त्याबाबत तिला छेडलं. सुरुवातीला मोहिनीने विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. पण विश्वासनं अगदी पिच्छाच पुरवला तेव्हा मोहिनी म्हणाली, विश्वास, मला इथे राहणं अगदी कठीण होत चाललंय. या घराचा कानाकोपरा, इथली प्रत्येक वस्तू मला विजयाची आठवण करून देत असतं. विसरू म्हटलं तरी विजयाला मला विसरता येत नाही. हे असंच चालत राहिलं ना तर मला एक दिवस वेळ लागेल. मोहिनी, तुझी अवस्था मी समजू शकतो. विश्वास हळुवार स्वरात म्हणाला. अगं, पण त्याला काही इलाज आहे का? तुझी मैत्रिणी जी जबाबदारी तुझ्यावर सोपवून गेली आहे ती पार पाडणं तुझं कर्तव्यच आहे. असं मध्येच त्यातून अंग काढून घेणं कसं शक्य आहे सांग? मला त्याची जाणीव आहे. म्हणूनच मी ठरवलंय आपण सगळ्यांनी मुंबईला जायचं. तिथे एखादा व्यवसाय सुरू करून स्थानिक व्हायचं. अगं, मग हा इथला सगळा कारभार कोण बघणार? हा बंगला, शेतीवाडी या सगळ्याची देखभाल करायला कोणी नको? तसे पंत आहेत, त्यांना या सगळ्याची माहिती आहे. पण त्यांचंही आता वय झालंय. ते एवढी सगळी जबाबदारी स्वीकारतील असं नाही वाटत मला. नाही नाही, त्याची काही गरजच नाहीये, मोहिनी म्हणाली आणि मग एकदम बोलून गेली. हे सगळं आपण विकून टाकायचं. काय? हे ऐकून विश्वासला एकदम धक्काच बसला. मग कपाळावर आठ्या घालत तो काहीशा कठीण आवाजात म्हणाला, हा विचार तरी तुझ्या मनात कसा आला ग? विजयाराजेंनी हे सगळं विकण्यासाठी तुझ्यावर सोपवलेलं नाहीये. तू केवळ या सगळ्याची राखणदार आहेस. ती ही सुचित्रा जोवर मोठी होत नाही तोपर्यंत. आणि त्यासाठी तर विजयाराजेंनी मोठ्या विश्वासानं तुझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. आणि तू, पण आपण काही तिचा पैसा हडप करणार नाहीये, काहीसं चिडून मोहिनी म्हणाली. विश्वास असा काही मोडता घालेल याची त्याला कल्पना होती. विश्वासासारखा आदर्शवादी माणूस एवढा सहजासहजी या गोष्टीला तयार होईल अशी तिची अपेक्षाही नव्हती. हे बघ, आपण तिचा पैसा हडप करणार नाही हे खरं आहे. विश्वास थोडासा शांत होत मोहिनीला समजावत म्हणाला. मला हेही मान्य आहे की सुचित्राविषयी आपल्या मनात कसल्याही प्रकारची बेईमानी नाही. पण तरीही आपल्याला दिलेल्या अधिकाराचा हा दुरुपयोग आहे असं मला वाटतंय. नाही मोहिनी, आपल्याला असं काही करता येणार नाही. तर मग तुमची इच्छा काय आहे? मी इथेच राहून आतल्या आत घुसमटत राहावं? मोहिनी पुन्हा एकदा चिडक्या स्वरात म्हणाली. इथे मला पावलोपावली विजयाची आठवण येतेय. सतत कसल्या तरी दडपणाखाली वावरत असल्यासारखं वाटतं मला. मग तू स्वतःवर ताबा मिळवायला पाहिजेस. तो माझ्या हातात नाहीये ना. मग विजयाराजेंच्या इस्टेटीची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेणं हे सुद्धा तुझ्या हातात नाहीये. विश्वासही काहीसा चिडून म्हणाला. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय की विजयानं आपल्यावर एक जबाबदारी सोपवली आहे आणि ती पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. ही इस्टेट विकून जो पैसा येईल ना तो आपण सुचित्राच्या नावानं सुरू करणाऱ्या व्यवसायात लावणार आहोत. आणि तसंही सुचित्राला खूप शिकवून मोठं करायचं विजयाचं स्वप्न होतं. ते या खेड्यात राहून पूर्ण करता येणार आहे का? त्यासाठी आज ना उद्या आपल्याला एखाद्या मोठ्या शहरात जावंच लागणार आहे. मग त्या दृष्टीनं आत्तापासनं पावलं उचलली तर काय बिघडणार आहे? मोहिनीने विश्वासला कसं गप्प करायचं हे आधीपासनं ठरवून ठेवलं होतं. ठीक आहे,
विश्वास उठून उभा राहत म्हणाला, जे तुला योग्य वाटतंय ना ते कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव मोहिनी, ज्या प्रकारे तू हा निर्णय घेऊ पाहतीयस तो विजयराजेंच्या प्रती न्याय्य नाही आणि सुचित्राच्या प्रतीही न्याय्य नाही. विजयराजे जर आज असते तर आपल्या मुलीसाठी का होईना आपल्या वंश परंपरागत इस्टेटीची अशी विल्हेवाट लावण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नसता. तुमच्या या मताशी मी अजिबात सहमत नाहीये आणि मलाही या विषयावर आणखीन काही बोलायचं नाहीये. तुला जे हवंय ते तू कर, असं म्हणत विश्वास बाहेर निघून गेला. पंतांना बोलवून मोहिनीने आपला निर्णय त्यांना सांगितला. पंत गुपचूप बसून ऐकत राहिले. तुम्ही काहीच बोलत नाही आहात पंत, शेवटी मोहिनीनेच विचारलं. मी काय बोलणार बाईसाहेब? तरीही तुम्ही गैरसमज करून घेणार नसाल तर बोलतो मी. हा बोला ना, बोला. भोसले घराणं पिढ्यानपिढ्या या गावात राहिलेलं आहे. त्यांनीच या छोट्याशा वाडीचं गावात रूपांतर केलं. इथला प्रत्येक माणूस त्यांना आपलं मानतो. अशा परिस्थितीत आपलं नाव, आपली माणसं सोडून परक्या शहरात जाणं योग्य होणार नाही. तुम्ही आहात, सुचित्राताई साहेब आहेत, त्यांना पाहून सगळ्या गावाला आधार वाटतो. पण तुम्ही लोक गेल्यानंतर अवघं गाव पोरकं झाल्यासारखं होईल. माझीही इच्छा नाहीये पंत, तुमच्या साहेबांचीही इच्छा नाहीये. पण करू काय? विजयाची आठवण मला चैन पडू देत नाही हो. जागेपणी स्वप्नात सतत मला विजयाचा आभास होतो. तिच्या आठवणीने माझा जीव अगदी कासावीस होतो पंत. कशात लक्ष लागत नाही माझं. त्यातच तिने माझ्यावर सोपवलेली एवढी मोठी जबाबदारी, ती पार पाडण्यासाठी काही कटू निर्णय घेणं मला भाग आहे. शिवाय सुचित्राच्या भवितव्याचा विचार मला करायला हवा. इथे राहून तिला योग्य ते शिक्षण देणंही शक्य नाही. त्यासाठी तरी तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा असं मला वाटतंय बाईसाहेब. पंतांनी शेवटचा प्रयत्न केला. खूप विचार करून मी हा निर्णय घेतलाय पंत. त्यात आता बदल करावा असं मला वाटत नाही. सुचित्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं तेच योग्य होईल. पंतांचा चेहराच पडला. काही न बोलता ते गप्प राहिले. पंत, काही वेळानं मोहिनीच म्हणाली, वर्तमानपत्रात जाहिरात द्या इस्टेट विकण्यासंबंधीची. पंत काही क्षण गप्प राहिले, मग काहीशा निग्रही स्वरात म्हणाले, हे काम माझ्याच्यानं होणार नाही बाईसाहेब. हा बंगला, ही शेतीवाडी यावर मी मनापासनं प्रेम केलंय. तेच विकण्याची जाहिरात देणं? नाही बाईसाहेब, नाही, मला ते शक्य होणार नाही. बोलत असताना त्यांनी कोटाच्या खिशातनं कचेरीच्या चाव्यांचा जोडगा काढून मोहिनीच्या समोरच्या टिपॉयवर ठेवला आणि म्हणाले, मला आता ह्या जबाबदारीतनं मुक्त करा. अहो, हे काय बोलताय तुम्ही पंत? मोहिनी आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, अहो, तुम्हाला तर आम्ही बरोबर घेऊन जाण्याचा विचार करतोय. तिथे जो नवीन व्यवसाय सुरू करणार ना, तो सांभाळण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. नाही, मला ते शक्य होणार नाही. पंत काहीशा खिन्न स्वरात म्हणाले, माझं आता वय झालंय. या वयात आता नवीन जबाबदारी मला पेलवणारी नाही. शिवाय मी खेड्यातला साधा कारकून, शहरातल्या व्यवसायाचं मला काय समजणार आहे. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. मोहिनीलाही पंतांकडनं तशी अपेक्षाच नव्हती. भोसले घराण्याची शेवटची वंशज आपली सगळी इस्टेट विकून गाव सोडून चाललीये ही बातमी त्या छोट्याशा गावात पसरायला वेळ नाही लागला. गावातल्या 2-4 प्रतिष्ठित लोकांनी येऊन मोहिनीला सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला, पण मोहिनी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिच्यासमोर कोणाचंच काहीही चाललं नाही. मोहिनीनं स्वतः जाऊन 2-3 वर्तमानपत्रात जाहिरात दिली. बंगला, गाडी, शेती, फार्म हाऊस एवढी सगळी इस्टेट एकत्र खरेदी करणं कुणा एकाच्या आवाक्यातलं काम नव्हतं. तुकड्या तुकड्यानं ती विकली गेली. मोहिनी येतील तसे पैसे बँकेत जमा करत होती आणि त्याचबरोबर मुंबईला जाण्याची तयारी सुद्धा करत होती.
विश्वास या सगळ्या व्यवहारामध्ये कुठेही भाग घेत नव्हता. मोहिनीचं हे वागणं मनातनं त्याला अजिबात पटत नव्हतं. पण मोहिनीशी या विषयावर वाद घालण्याची त्याची इच्छा नव्हती, कारण त्यातून फारसं काही निष्पन्न होणार नाही याची त्याला कल्पना होती. मनातल्या मनात तो मोहिनीच्या ह्या वागण्याचं विश्लेषण करू पाहत होता. अचानक मिळालेल्या या संपत्तीनं मोहिनीची बुद्धी भ्रष्ट तर झालेली नाही ना? विजयराजेंची ही संपत्ती हडप करण्याचा तर तिचा विचार नाही ना? आपल्या मैत्रिणीचा विश्वासघात तर ती करत नव्हती ना? मनात निर्माण झालेल्या ह्या प्रश्नांवर विश्वास ठेवणं त्याला जड जात होतं. मोहिनी आणि विजयाराजे लहानपणापासूनच्या जिवलग मैत्रिणी होत्या. ह्याच मैत्रीच्या विश्वासाच्या जोरावर विजयाराजेंनी आपली संपत्ती तिच्या हातात दिली होती. या विश्वासाला, मैत्रीला मोहिनी काळीमा लावेल? नाही, मोहिनी एवढ्या खालच्या पातळीवर नाही उतरणार. पण ज्या प्रकारे विजयराजेंच्या मृत्यूनंतर मोहिनी निर्णय घेत सुटली होती ते पाहून विश्वास काहीसा अस्वस्थ झाला होता. मोहिनीविषयी त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती. एक गोष्ट मात्र विश्वासलाही मान्य करावी लागली होती. सुचित्राच्या बाबतीत मोहिनीच्या वागण्यात काहीही बदल झालेला नव्हता. सुचित्राची ती अतिशय काळजी घेत होती. तिला हवं नको काटेकोरपणे बघत होती. सोनालीपेक्षाही सुचित्राकडे तिचं जास्त लक्ष होतं. आणि ह्याच एका कारणामुळे विश्वास मोहिनीवर अविश्वास दाखवू शकत नव्हता. उलट तो स्वतःचीच समजूत घालत होता की हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. मोहिनी बदललेली नाहीये. ती हे सगळं करतीये ते केवळ सुचित्राचं भवितव्य घडवण्यासाठीच. या खेड्यात राहून सुचित्राला उच्च शिक्षण देता येणार नाही म्हणून. आणि त्यासाठी ती मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरात स्थानिक होऊ पाहतीये. विजयाराजेंना दिलेलं वचन पाळण्यासाठीच तिची ही सगळी धडपड चालली आहे. मग हळूहळू विश्वासही मुंबईला स्थायिक व्हायच्या मोहिनीच्या विचारांशी सहमत होत चालला होता. आणि तसंही विश्वास मोहिनी आणि सोनालीपासून दूर होण्याची कल्पना करू शकत नव्हता. मोहिनी कशीही असली तरी त्याचं तिच्यावर मनापासनं प्रेम होतं. सोनाली तर त्याचा जीव का प्राण होती आणि सुचित्राचाही आता त्याला लळा लागला होता. विश्वासला वाईट वाटत होतं ते केवळ पंतांबद्दल. त्यांच्यासारख्या प्रेमळ, मितभाषी आणि प्रामाणिक माणसाला ह्या वयात नोकरीवर पाणी सोडावं लागत होतं. नरहरी पंतही या विचारानं खिन्न झाले होते. एक राहतं घर आणि त्यामागची थोडीफार जमीन सोडली तर त्यांच्याकडे दुसरं होतं काय? नोकरी गेली तरी 2 वेळच्या जेवणाची त्यांना भ्रांत नव्हती, पण अभयच्या विचारानं ते चिंताग्रस्त झाले होते. अभयला शिकवून मोठं करायचं त्यांचं स्वप्न होतं. पण ते साधन हातातनं गेलं. आता अभयचं भवितव्य कसं घडवायचं हा विचार त्यांच्यापुढे मोठा प्रश्न बनून उभा राहिला होता. पंतांची वृद्ध पत्नी सतत आजारी असायची. तिलाही त्या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीने धक्का बसला होता. घरी परतल्यावर पंतांनी मोहिनीनं दिलेली ऑफर आपण नाकारल्याचं आणि नोकरी गेली ही बातमी पत्नीला सांगितल्यानंतर तिनेही त्यांच्याशी सहमतीच व्यक्त केली. तुम्ही योग्य तेच केलं, पार्वती म्हणाली होती. आता ह्या वयात आपलं गाव सोडून त्यांच्याबरोबर जाणं म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात जाण्यासारखं झालं असतं. मलाही तेच वाटतं, पंत एक उसासा सोडत म्हणाले. पण अगं मन अजूनही द्विधा आहे. का बरं? मला अभयची चिंता वाटतेय. अहो तुमच्या कामाशी त्याचा काय संबंध? पंत गंभीर होत म्हणाले. आहे ग आहे. अभयचं शिक्षण अजून व्हायचं आहे. त्यासाठी आवश्यकता आहे. या नोकरीच्या जोरावर मी त्याला उच्च शिक्षण देण्याचं स्वप्न पाहत होतो. विजयाराजे बाईसाहेब होत्या तेव्हा मला अभयची चिंता नव्हती. त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करण्याचं त्यांनी स्वतःहून कबूल केलं होतं. पण आता म्हणून काय झालं? गरिबांची मुलं शिकू शकत नाहीत असं तुम्हाला वाटतंय का? पार्वती आपल्या पतीला धीर देत म्हणाली. हे बघा, योग्यता असेल,
कष्ट करण्याची तयारी असेल तर अशी मुलंही शिकून सवरून मोठी होतात. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत जगामध्ये. केवळ पैशानं सगळं काही होतं असं नाही आहे हो. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका अभयची, सगळं काही ठीक होईल अभयचं. पंत काही न बोलता गप्प उभे राहिले होते. आणखीन काही बोलून परिस्थितीचं आणखीन भयानक चित्र तिच्यासमोर उभं करून आपल्या आजारी पत्नीला आणखीन दुःखी करण्याची त्यांची इच्छा नव्हती. मुंबईला जायचा दिवस उजाडला होता. निघण्याची तयारीही झाली. तेव्हा विश्वास मोहिनीला म्हणाला, मोहिनी जाण्यापूर्वी एकदा पंतांना भेटून यावं म्हणतो. मोहिनीची इच्छाच नव्हती, पण एवढ्याशा कारणावरनं विश्वासला दुखावणं तिच्या जीवावर आलं होतं. ती म्हणाली, मीही आले असते, पण इथे सामानावर देखरेख करायला कोणीतरी पाहिजे. तुम्ही या ना जाऊन. पण खरं म्हणजे त्यांनी यायला हवं होतं. हे बघ, यायला हवं होतं हे खरं आहे, पण त्यांची पत्नी आजारी आहे असं मी ऐकलंय. कदाचित त्यामुळे त्यांना यायला जमलं नसेल. असं म्हणत विश्वास बाहेर पडला. विश्वासला आपल्या दारात बघताच पंत काहीसे चकित झाले. मोहिनीविषयी पंतांचं मत फारसं चांगलं नसलं तरी विश्वासचा सरळ साधा स्वभाव त्यांना आवडला होता. त्याच्याविषयी त्यांच्या मनात कसलाही कटुपणा नव्हता. पंतांनी प्रसन्न चेहऱ्यानं विश्वासचं स्वागत केलं. पंत, आम्ही आजच निघणार आहोत बरं का. विश्वास आत येत म्हणाला, जाण्यापूर्वी तुमचा निरोप घ्यावा म्हणून मी आलो. पंतांचे डोळे पाणावले आणि ते म्हणाले, खरं म्हणजे मीच यायला हवं होतं विश्वास साहेब, पण ह्या वृद्ध शरीरात आता तेवढी ताकदच नाही राहिलेली. आणि मुख्य म्हणजे तुम्हा सगळ्यांना निरोप देण्याची हिंमतही नव्हती, म्हणून टाळलं मी येण्याचं. तुमची मनस्थिती मी समजू शकतो पंत, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. असं म्हणत विश्वासनं खिशातनं एक कागद काढला, त्यांच्या पुढे केला आणि म्हणाला, पंत, तूर्त मुंबईमध्ये आम्ही ह्या पत्त्यावर राहणार आहोत. कधीही कसलीही गरज भासली तर संकोच करू नका. पंतांनी थरथरत्या हातानं तो कागद घेतला. बरं ठीक आहे, निघतो आता. विश्वास उठून उभा राहत म्हणाला. पंतांनी काही न बोलता मान डोलावली. विश्वास तिथनं बाहेर पडला. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.